नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एका चांगल्या विषयावर व्हिडिओ तयार करतो आहे याचा मला मनापासून आनंद होतो आहे. काही दिवसातच आपली MSBTची उन्हाळी परीक्षा 2024 सुरू होणार आहे आणि माझ्या व्हिडिओचा टायटल आहे यशासाठी मंत्र. केवळ त्याच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघावा किंवा याच्यातल्या गोष्टी वाचाव्या ज्यांना आपल्या आईवडिलांची आणि आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत. जाऊया व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये. आरंभी आपण बघूया, जर आता आपल्या ओरल प्रॅक्टिकल संपलेले असतील, कॉलेजमधली बरीचशी कामं संपलेली असतील, तर किमान दिवसभरातल्या 24 तासांपैकी 12 तास तरी आपण इफेक्टिव्ह अभ्यास केलाच पाहिजे. 12मध्ये 1-2 तासाची भर पडली तर निश्चित चांगलं. उगाच इकडं तिकडं फिरणं, मोबाईलवर सतत बोलणं, चॅटिंग करणं, मोबाईल पाहत राहणं, यूट्यूब पाहत राहणं, मित्रांना भेटणं, त्यांच्यासोबत खेळायला जाणं, चहाला जाणं आणि कॉलेजमध्ये उगाच चक्रा मारत राहणं, ह्या सगळ्या गोष्टी कटाक्षाने आपल्याला टाळाव्याच लागतील. रिमेंबर, देर इज नो शॉर्टकट टू द सक्सेस, रादर इट इज ए कंटिन्युअस प्रोसेस. म्हणून बॉटम लाईन 24 तासांपैकी किमान 12 तास मी अभ्यास केलाच पाहिजे. जाऊया पुढच्या स्लाईडकडे. कटाक्ष म्हणजे काय? तर आपल्याला जे टेक्स्टबुक सरांनी सांगितलेले असतील, मॅडमनी सांगितलेले असतील, त्या पुस्तकातील सॉल्व केलेले प्रॉब्लेम्स आपण पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करावे, पुन्हा पुन्हा सॉल्व करून बघावेत. त्यासारखे जे इतर प्रॉब्लेम सरांनी वर्गात घेतले असतील किंवा नोट्समध्ये उपलब्ध असतील, इतर पुस्तकांमध्ये उपलब्ध असतील, ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे सॉल्व करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की मागील साधारणपणे 3 ते 4 क्वेश्चन पेपर MSBTचे आपल्याकडे असावे, मोबाईलमध्ये म्हणा किंवा आपल्याला हार्ड कॉपीमध्ये, आणि मॉडेल सोल्युशनसुद्धा आपल्याकडे असावे. ते आपण वाचायलाच पाहिजे, म्हणजे स्कोअर चांगला होऊ शकतो. अर्थात MSBT पोर्टलवर सगळी प्रकारची माहिती, सगळ्या प्रकारचे क्वेश्चन पेपर उपलब्ध आहेत. मोबाईलवर इतर गोष्टी पाहण्यापेक्षा आपण किमान मॉडेल, आन्सर आणि क्वेश्चन पेपर याचा सराव केला पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व करताना एक महत्त्वाचा जी त्रुटी जाणवते ती म्हणजे मुलं प्रॉब्लेम वाचून किंवा पाठांतर करतात, तर ते बरोबर नाही, त्याचा काही फारसा उपयोग होत नाही. जाऊया पुढच्या भागाकडे. अचूक म्हणजे राईट ऑन द टार्गेट. मी प्रॉब्लेम आणि न्यूमरिकलबद्दल बोलत आहे. अशा प्रकारचे प्रश्न सोडविताना समजा धरून चला आपल्याला Z बरोबर A+B+C असं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर इंडिपेंडंटली आपण काय करावं, पहिल्यांदा A कॅल्क्युलेट करावा, मग B कॅल्क्युलेट करावा, मग C कॅल्क्युलेट करावा आणि मग त्या तिघांची बेरीज करून आपलं कॅल्क्युलेशन करावं Zची व्हॅल्यू काढण्यासाठी. म्हणजे कॅल्क्युलेशन आपले चुकत नाही. प्रॉब्लेम सॉल्व करताना आपला जो फोकस आहे तो कशावर असावा? 1 नंबर, आपल्याला फॉर्म्युला पाठ हवा किंवा एकापेक्षा जास्त असतील तर फॉर्म्युले पाठ हवे. काही फॉर्म्युले मोठे असतात, काही लहान लहान असतात, ते सर्वच फॉर्म्युले आपल्याला मुखपाठ हवे. त्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या काही व्हेरिएबल्स असतात, ते व्हेरिएबलचा मतलब काय आहे? समजा फॉर एक्झाम्पल, आता मी मेकॅनिकलचं असल्यामुळे एक उदाहरण सांगतो की T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू e⁻μθ. आता याच्यामध्ये T1, T2, म्यू आणि थीटा हे सगळे व्हेरिएबल आहेत, तर ते काय आहेत त्याची पण माहिती आपण खाली लिहायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं युनिट काय आहे ते लिहा. एखाद्या वेळेस आपल्याला किलोवॅटचं वॅटमध्ये करावं लागते, एखाद्या वेळेस आपल्याला किलो व्होल्टचं व्होल्टमध्ये करावं लागेल, एखाद्या वेळेस आपल्याला किलो न्यूटनचं न्यूटनमध्ये करावं लागेल. तर ते सगळं कन्व्हर्जनसुद्धा अचूकपणे आपल्याला करताच आलं पाहिजे. प्रॉब्लेम का सॉल्व करावे, न्यूमरिकल का सॉल्व करावे? कारण याच्यामध्ये राईट ऑन टार्गेट म्हणजे तुम्हाला 6च्यापैकी 6 मिळू शकतात, 4पैकी 4 मिळू शकतात. तुम्ही काढलेल्या प्रत्येक उत्तराला एक छोटासा बॉक्स तुम्ही करायला पाहिजे. ते मी तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये दाखवतो. हे बघा, हा सूर्य, हा जयद्रथ आपण म्हणतो. मी वरच्या भागामध्ये इथं लिहिलं गिवन डेटा. त्याच्यानंतर मी खाली प्रॉब्लेम सॉल्व केला, T1 काढलं, V काढला, त्याच्यानंतर पॉवर काढला आणि या विद्यार्थ्याने ज्या ज्या व्हॅल्यूज त्यांनी स्वतः कॅल्क्युलेट केलेले आहेत त्याला छानपैकी बॉक्स तयार केला. त्याचे युनिट पण क्लिअर आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे एक उदाहरण म्हणून हा प्रॉब्लेम मेकॅनिकलच्या मुलांसाठी तो महत्त्वाचा आहे, पण इतरांना पण त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकेल. आराधना म्हणजे प्रॅक्टिस. फिगर्स आणि डायग्राम्सची खूप प्रॅक्टिस करावी लागते, कारण चांगल्या डायग्रामसाठी जे पेपर चेकिंगसाठी आपले सर किंवा मॅडम असतात ते तुम्हाला निश्चित चांगले गुण देऊ शकतात. पण डायग्राम किंवा चांगली फिगर काढण्यासाठी नुसती पाहिली आणि काढली
किंवा एक वेळेस काढून पाहिली आणि झालं असं होत नाही. तर त्या डायग्रामची फिगरची आपल्याला खूप वेळेस प्रॅक्टिस करावी लागते. एक महत्त्वाचं वाक्य आहे, 1 गुड डायग्राम इज इक्विवलंट टू 100 वर्ड्स. एक सुबक अतिशय सुंदर अशी आकृती बरंच काही आपल्याला सांगून जात असते. म्हणून चांगल्या डायग्राम, चांगल्या फिगर्स काढायची आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे. चांगली डायग्राम जर असेल, एक्सलंट फिगर असेल, तर ते पेपर चेकरवरती चांगल्या प्रकारचं इम्प्रेशन त्याचं आपोआप पडतं. लक्षात घ्या, अजून एक चूक विद्यार्थी नेहमी करतात. आकृत्या काढताना ते पेनाचा वापर करतात. आता पेनाचा वापर करणं गैर नाही, परंतु पेनाचा वापर केल्यानंतर जर समजा मला त्या फिगरमध्ये काही करेक्शन करायचे असतील तर ते पेनानं करू शकतो का मी? नाही करू शकत. म्हणून पेन्सिल वापरावी, आपल्याजवळ रबर असावं आणि चांगल्या प्रकारची डायग्राम पेन्सिलनं तयार करावी. जर चुकत असेल तर ती आपण खोडून नव्यानं चांगल्या प्रकारे तयार करू शकतो. तर ही होती आराधना कशाची? तर फिगर्स आणि डायग्राम्स. आपण जे प्रत्येक इंजिनिअरिंगमध्ये फिगर्स आणि डायग्रामचं महत्त्व फारच आहे. म्हणून चांगल्या प्रकारे त्याची प्रॅक्टिस करा, आराधना करा. लक्षभेद. लक्षभेद म्हणजे गुरुकिल्ली. बघा काय, मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका MSBTच्या क्वेश्चन पेपर जे असतात ना, त्याच्यामधील प्रश्नांचा आढावा प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा. कोणत्या चॅप्टरवर, कोणत्या युनिटवर कोणते प्रश्न आलेले आहेत, त्यानुसार आपल्याला अभ्यासाचं नियोजन करता येतं की गड्या मी कोणत्या चॅप्टरला जास्त वेळ देऊ, कोणत्या चॅप्टरला जास्त मार्क आहेत. आपल्या सिलेबसच्या शेवटी दिलेलं असतं कोणत्या चॅप्टरला किती मार्क आहेत, ते कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येऊ शकतात, याच्या आधी किती वेळा रिपीट झालेले आहेत, हे सगळं मागच्या क्वेश्चन पेपरमधून आपल्याला कळत असतं. म्हणून त्याचं महत्त्व फार आहे. लक्षभेद, मला काय मिळवायचं आहे, माझं टार्गेट काय आहे, ते लक्षभेद करण्यासाठी गुरुकिल्ली म्हणजे काय, तर मागचे क्वेश्चन पेपर आपल्याकडे असायलाच पाहिजे. क्वेश्चन पेपरमधून आपल्याला काय समजतं की साधारणपणे 2, 4 किंवा 6 गुणांचे जे प्रश्न असतात त्याची उत्तरं कशी लिहायची, त्याची लांबी किती असावी, 2 मार्कांच्या प्रश्नामध्ये काय असावं काय नसावं, 4 मार्कांसाठी काय लिहावं काय लिहू नये, 6 मार्कांसाठी काय काय इन्क्लूड करावं, तर याला आपण लक्षभेद म्हणतो. पुढे जाऊया आपण बोलत आहोत ते MSBTची जी उन्हाळी परीक्षा आहे त्याच्याबद्दल. अभ्यास करताना आपण बऱ्याच वेळेस आपल्याला जास्त करून वाचन करावं लागतं आणि वाचन करून करून आपल्याला एखाद्या वेळेस तरी अशी वेळ येते की वी गेट द फटिक आणि वी गेट बोरिंग, आपल्याला बोर होत असतं. तर बदल म्हणून काय करायचं, मग अभ्यास सोडून द्यायचा का? नाही, अभ्यास सोडून चालणार नाही, विचलित होऊन चालणार नाही. यासाठी यू शुड हॅव सेल्फ कंट्रोल, स्वनियंत्रण पाहिजे. मग या वेळेस काय करायचं, तर लिहून पाहायचं, लिहून प्रॅक्टिस करायची, फिगर्सची प्रॅक्टिस करायची, प्रॉब्लेम सॉल्व करण्याची प्रॅक्टिस करायची. हे सगळं आपण करू शकतो जर आपल्याला अभ्यास करून करून बोर होत असेल तर. एकच वादा स्वतःशी, अभ्यास करताना फक्त आणि फक्त अभ्यासच केला गेला पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. कोणी म्हणेल की गाणे ऐकतो अभ्यास करतो, होऊ शकत नाही. IPL चालू आहे मी अभ्यास करतो, IPLही पाहतो, होऊ शकत नाही. TV समोर एखादा सिनेमा लागला आहे किंवा मोबाईलवर सिनेमा पाहतो, अभ्यास करतो, नो, नॉट पॉसिबल. खेळताना अभ्यास होतो का? नाही. चॅटिंग करताना अभ्यास होतो का? नाही. सिनेमा पाहताना अभ्यास होतो का? नाही. एकमेकांशी बोलायचं आणि अभ्यासही करायचा पुस्तक समोर ठेवून होतं का? नाही. म्हणून एकच वादा स्वतःशी करा. ज्या लोकांनी आपल्या आईवडिलांची स्वप्न अशी जिवंत ठेवलेली आहे आपल्यासमोर किंवा आपल्या समोरच्या टेबलच्या समोरच्या भिंतीवर लावलेली आहेत, अशा लोकांनी स्वतःशी एक वादा करायला पाहिजे की अभ्यास करताना फक्त आणि फक्त मी अभ्यासच करेन. सावधान, अटेन्शन. फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ वाया जाणार नाही, त्याचप्रमाणे आपण कुणाचा वेळ वाया घालवणार नाही. याला म्हणायचं शहाणपण, याला म्हणायचं खबरदारी. फालतू गोष्टी कोणत्या आहेत तुम्हाला सांगण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. शक्यतो सर्व प्रश्न सावधान याच्याकरता की शक्यतो प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर क्वेश्चन नंबर 1 पासून पुढे सोडवत जावे, कारण पेपर चेकिंगला सोपा पडतो आणि पेपर चेकिंग करणाऱ्या एक्झामिनरचं माइंड, डोकंसुद्धा फ्रेश राहतं. त्याचा ॲडव्हान्टेज आपल्याला घ्यायचा आहे. उगाच पुरवण्या जोडू नका, काम नसताना 8 तास ठेवू नका, लावली पुरवणी मागे सगळे पेजेस कोरे सोडून दिले, हा जो प्रकार आहे हा टाळा. उत्तरपत्रिकेवर सीट नंबर अचूक लिहिणं फारच गरजेचं आहे, तरी पण मुलं खाडाखोड करतात.
विशेष म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याचे बॅकलॉगचे काही विषय असतील तर सीट नंबर वेगळा असतो, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तर आपला हॉल तिकीटवर व्यवस्थित नंबर पाहावा. हॉल तिकीटवर आपण त्याच विषयाचं हॉल तिकीट आपल्याकडे आहे का काही वेगळं चाललेलं आहे जुनं ते पाहून घ्यावं. तर दीज आर ऑल अबाउट दी सावधान अटेन्शन. फालतू गोष्टींबाबत सगळा मी माहिती आपल्याला दिली. आधार द बेसिस. मला प्रिपरेशन करायची पण त्याचा आधार काय असावा, कोणत्या बेसिसवर मी करावं ते. अभ्यास करताना आपल्या वर्ग शिक्षकांच्या विषय शिक्षकांच्या नोट्स आपण वापराव्या. टेक्स्ट बुक किंवा इतर जे कोणते पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते वापरावे. MSBTच्या मॉडेल सोल्युशनचा आपण वापर करावा आणि मागच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपण रेफर कराव्या. त्याचबरोबर काय असतं महत्त्वाचं की आपल्या टेस्ट 1 आणि टेस्ट 2 अशा 2 परीक्षा होत असतात. त्या दोन्ही टेस्टमधील प्रश्नपत्रिका त्याच्यातले प्रश्न जरूर पाहावे. हे प्रश्नच नाही तर त्याची उत्तरं काय आहेत ते सुद्धा आपण सॉल्व करून पाहावे. म्हणजे तयारी करण्यासाठी अंतिम परीक्षेच्या तयारी करण्यासाठी आपल्याला हा मुद्दा अतिशय फायद्याचा ठरतो. आपले उत्तरं एकदम सुटसुटीत सिंपल लँग्वेजमध्ये असावे. मुद्देसूदच लिहावं. उगाच आपला भारूड भरती लिहू नये, निबंध स्वरूपात लिहू नये. की पॉईंट्समध्ये जर आपण उत्तरं लिहायचा प्रयत्न केला तर एकदम एक्सलंट, फारच उत्तम. जाऊया पुढच्या भागाकडे. भूक नसली तरी शिदोरी असावी. आपले जे वडीलधारी मंडळी आहेत ते आपल्याला सांगत असतात, भूक नसली तरी शिदोरी असावी. द लोडेड माइंड. काय करावं मित्र हो, शक्यतो आवश्यक तेवढे सर्व प्रश्न सोडवावे. क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 6 किंवा क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 4 जेवढे असतील तेवढे. कोणताही प्रश्न ड्रॉप करू नका. जेवढे बिट्स तुम्हाला विचारले तेवढे सॉल्व करा म्हणजे कराच. अभ्यास करताना सुद्धा सर्व युनिटचा अभ्यास करा. कोणतंही युनिट बायमध्ये किंवा काय ड्रॉप करू नका. सिलेबसमधील युनिटला दिलेल्या वेटेजप्रमाणे म्हणजे गुणांप्रमाणे प्रश्न विचारले जातात, त्यानुसार अभ्यास करा. ज्या युनिटला जास्त गुण असतात त्याच्यावर फोकस करा. शक्यतो परीक्षेमध्ये सुंदर हस्ताक्षर काढावे. काही विद्यार्थ्यांना परमेश्वरानं दिलेली गिफ्ट आहे, त्यांचं अक्षर खूप सुंदर असतं. इतरांनीसुद्धा चांगलं अक्षर काढण्यासाठी प्रयत्न करावा. सुटसुटीत लिहावं आणि त्याचा निश्चित फायदा आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना होणार म्हणजे होणारच. अक्षर चांगले काढा. चमकधमक द स्किल ऑफ रायटिंग. आपण डेफिनेशन आपल्याला लिहावीच लागते. काही लॉ विचारतात, प्रिन्सिपल, थेरम, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, एक्सप्लेनेशन, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस वगैरे हे जे काही लिहितो आपण, तर त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे शब्द असतात की नाही, कीवर्ड्स, त्याला आपण अंडरलाईन केली पाहिजे. आकृत्या काढतो आपण, त्या आकृत्याला नावं दिले पाहिजेत. ते पार्ट्स जे असतात त्या पार्ट्सला नावं दिल्या गेली पाहिजेत. लेबलिंग म्हणतो आपण त्याला. आणि बिना नावाची डायग्राम काय फायद्याची आहे. डायग्राम काढली पण त्याला नावच दिलं नाही तर त्याला काहीही अर्थ नाही. उत्तरेसुद्धा लिहिताना सुटसुटीत लिहा. कुछ नया है यह. शक्यतो नवीन प्रश्न नवीन पानापासून सुरू करावा. प्रत्येक प्रश्न जो नवीन असणार आहे, क्वेश्चन नंबर 5, मग ती परीक्षा कोणतीही असो, क्वेश्चन नंबर 2 असेल फ्रेश पानावर, आधीचं पान अर्धं कोरं राहिलं तरी चालेल, आधीचा पान 75% कोरं राहिलं तरीही चालेल, परंतु नवीन प्रश्न नवीन पानावरच सुरू केला गेला पाहिजे. प्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहा. जसं पहा मी लिहिलं, ॲन्सर 1B, ॲन्सर 4C, ॲन्सर 1F, याप्रमाणे प्रश्न जे उत्तर लिहितो आपण ते छानपैकी लिहिलं गेलं पाहिजे. ABC यांना आपण बिट्स म्हणतो. आणि प्रत्येक बीट सॉल्व करून झाल्यानंतर 1-2 ओळी अंतर सोडा. क्वेश्चन 1A सोडवला, थोडं अंतर सोडा. 1B सोडवला, थोडं अंतर सोडा. असं प्रत्येक बीटनंतर थोडं अंतर सोडा. याला आपण स्किल ऑफ रायटिंग म्हणतो किंवा प्रेझेंटेशन ऑफ माय पेपर असं म्हणतो. सर्व आकृत्यांना योग्य प्रश्न क्रमांक, कोणत्या प्रश्नाची आकृती एका आहे ते त्या प्रश्नात बरोबर येऊ द्या. नाहीतर आकृती एका पानावर, प्रश्न उत्तर दुसऱ्या पानावर असं होऊ नये. सर्व उत्तरे लिहून झाल्यानंतर जर तुमच्याकडे 5-10 मिनटं वेळ असेल तर भराभर आपला पेपर एकदा वाचा. सगळे प्रश्न क्रमांक टाकले आहेत का, आकृत्यांना नावं दिले आहेत का, तुम्ही जे उत्तरं फाइंड आउट केले कॅल्क्युलेशननंतर त्याला आपण बॉक्स केला आहे का, युनिट लिहिले आहेत का, काही ठिकाणी ॲड करा, काही ठिकाणी मायनस करा. सगळं तुम्ही एक शेवटचा हात तुम्ही त्याच्यावर फिरवू शकता. 1 नंबर, द टॉप मोस्ट. जर तुम्ही खरोखर मनापासून इंजिनियर होणार आहात तर सध्याच्या वेळेमध्ये माझी प्राथमिकता काय असावी, व्हॉट इज माय प्रायोरिटी इन द करंट टाईम, काय असावी. तर माझी प्राथमिकता फक्त अभ्यास आणि अभ्यास हीच आहे.
टार्गेट मला एकदम क्लिअर आहे. मला सगळ्या विषयामध्ये एक्सलंट गुण घ्यायचे आहेत. त्यासाठी मला जबरदस्त एफर्ट्स घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा 100%. तर 1 नंबर म्हणजे काय? तर 1 नंबर काय आहे आता मला? 1 नंबर माझा अभ्यास आहे. मी इंजिनियर होणार आहे. तर माझी टॉप प्रायोरिटी ही आहे. बाकी काहीच नाही. 99% अभ्यास, 1% अदर थिंग्स. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आईवडिलांनी, शिक्षकांनी, आमच्यासारख्या शिक्षकांनी सुद्धा कुठे ना कुठेतरी या गोष्टीचा तुम्हाला एक पाठपुरावा करून दिलेला असेल की कष्ट आणि कर्म. कष्ट आणि कर्म. मी सांगितलेल्या जेवढ्या गोष्टी आहेत ह्या मी करू शकतो, मला शक्य आहे, यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. मीच आहे माझ्या भविष्याचा शिल्पकार, यावर सुद्धा विश्वास ठेवा. मला माझ्या कर्मावर विश्वास आहे, हातावरच्या रेषांवर नाही. हे ब्रीदवाक्य तुम्ही मनात बिंबवून घ्या. मी जाणतो आहे की यश माझ्या हातात आहे. माझ्या हातावर माझा विश्वास पाहिजे. यालाच म्हणायचं कष्ट आणि कर्म. उन्हाळ्याचे दिवस आहेत मित्र, घ्यावयाची काळजी पहा. उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणजे आपण भरपूर पाणी पिलं पाहिजेत. या दिवसामध्ये आपण ठणठणीत राहिलं पाहिजे. प्रकृती एकदम उत्तम असली पाहिजे. परीक्षेला येताना सोबत स्वतःची पाण्याची बॉटल असावी. खूप जास्त जागरण अजिबात नको. जेवढं काही तुम्ही नियमित करता त्याच्यापेक्षा थोडं जास्त, पण खूप जास्त नको की एक पेपरला खूप अभ्यास केला आणि दुसऱ्याला काहीच नाही. सैल म्हणजे थोडे ढिल्ले कपडे घालावे आणि युनिफॉर्ममध्येच आपल्याला येणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट आणि आय कार्ड न चुकता सोबत आणा. ज्यांचे बॅकलॉग विषय असतात त्यांनी कन्फ्युजन न करता सकाळी निघण्यापूर्वीच तयारी करून ठेवायची. सोबत लागणारी सर्व इन्स्ट्रुमेंट स्वतःची असावी, इतरांना अजिबात मागू नये. ही अत्यंत वाईट सवय आहे विद्यार्थ्यांना. अरे पेन्सिल दे रे बाबा, रबर दे. काय मूर्खपणा आहे. अरे मला पेपर लिहायचा आहे, मला गुण मिळवायचे आहे आणि मी दुसऱ्याच्या इन्स्ट्रुमेंटवर डिपेंड आहे. किती मूर्खपणा आहे हा. गव्हर्मेंट पॉलिटेक्निक आंबडचे विद्यार्थी या कॅटेगरीतली नाहीत. ते त्यांची इन्स्ट्रुमेंट स्वतः आणणार. काही कठीण प्रसंग उद्भवल्यास परीक्षकाशी नम्रपणे आपले म्हणणे मांडावे. काही तुमचं हॉल तिकीट राहिलं असेल, काही राहिलं असेल, का कुठं काही नंबर चुकला असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये उगाच आपण त्या ठिकाणी हॉलमध्ये बिनकामी भांडणाचं आव आणू नये किंवा कुठल्याही प्रकारे ॲरोगन्सी दाखवू नये. ह्या सगळ्या आपल्याला काळजी घ्यायच्या आहेत. मित्रांनो, माझ्या व्हिडिओतली ही शेवटची स्लाईड आहे. पण मी काय लिहिलं ते शेवट नाही, शुभारंभ. इथून पुढे शुभारंभ करा. 1 महिना फार महत्त्वाचा आहे. आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. प्रत्येक विषयाची पूर्ण तयारी करा. कॉपी अजिबात नाही. नो मीन्स नो. गव्हर्मेंट पॉलिटेक्निकचा मी विद्यार्थी आहे. माझ्या कॉपी केल्यामुळे माझंही नुकसान होतं, माझ्या आईवडिलांचं नाव खराब होतं आणि माझ्या कॉलेजचं पण नाव खराब होतं. हा फंडा तुम्ही ध्यानात घ्या. एखादा पेपर अवघड गेला, जाऊ शकतो. एखादा पेपर अवघड गेला म्हणून त्याचा ताण पुढे कॅरी फॉरवर्ड करू नका. दुसऱ्या विषयावर त्याचा परिणाम होऊ देऊ नका. परीक्षेच्या काही दिवसच अगोदर अभ्यास करण्याऐवजी जर तुम्ही पूर्ण सेमिस्टरभर अभ्यास केला तर ती सवय तुम्हाला फार चांगली होऊ शकते. तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा मित्रांनो. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे थोडंफार का होईना पण मोलाचा ठरेल. मी तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.